इंस्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स, स्टायलिश रील्स, IT इंजिनियरची पदवी आणि राजकारणातील मोठी स्वप्न. हे वर्णन आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचं. आपल्याला वाटतं की ज्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत तो निवडणूक तर सहज जिंकेल, पण नुकत्याच लागलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला आहे. आभासी जगातील लोकप्रियता आणि जमिनीवरची राजकीय वस्तुस्थिती यात किती मोठा अंतर असू शकतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे निर्मला नवले यांचा पराभव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की डिजिटल प्रसिद्धी प्रत्यक्ष मतदानात का बदलू शकले नाही आणि पराभवानंतर निर्मला नवले यांनी दिलेली ती भावुक प्रतिक्रिया नक्की काय होती. व्हिडिओच्या मुख्य भागाकडे जाण्यापूर्वी आपण निर्मला नवले यांची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. निर्मला नवले या केवळ रील स्टार नाही तर त्या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी IT इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि काही वर्षांपूर्वी कारेगावच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंच म्हणून काम करताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांचा "आय वॉन्ट इट एनी हाऊ" हा इंग्रजी डायलॉग तर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांच्याकडे रेंज रोवर कार आल्यानंतरही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. थोडक्यात सांगायचं तर त्या एक आधुनिक, उच्च शिक्षित आणि इन्फ्लुएन्सर नेत्या म्हणून उदयास आल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकीत काय झालं? निर्मला नवले या शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या तिकिटावर उभ्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचा इतका दबदबा होता की अनेकांना वाटलं त्यांचा विजय निश्चित आहे. पण निकाल लागला आणि भाजपच्या मनीषा पानसंगे यांनी त्यांचा 329 मतांनी पराभव केला. हा आकडा जरी छोटा वाटत असला तरी एका पंचायत समिती गणासाठी तो खूप मोठा असतो. इथेच आपल्याला समजतं की रील्सवर मिळणारे लाईक्स आणि मतदान केंद्रावर मिळणारी मते या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पराभवानंतर निर्मला नवले यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी लिहिलं की तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी आपण सर्वांनी मागील 2 महिने जे अथक परिश्रम घेतले त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी ऋणी आहे. 329 मतांनी झालेला हा पराभव अनपेक्षित आणि वेदनादायक आहे, तो मी मान्य करते. त्यांनी पुढे असंही म्हटलं की ही लढाई इथे संपत नाही आणि त्यांचा प्रवास सुरूच राहील. त्यांच्या या पोस्टमधून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी हा पराभव स्वीकारला असला तरी त्यांच्यातली जिद्द अजूनही कायम आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की इतकी लोकप्रियता असूनही त्यांचा पराभव का झाला? याचे पहिलं कारण म्हणजे डिजिटल इल्युजन किंवा आभासी भ्रम. सोशल मीडियावरील 5 ते 6 लाख फॉलोअर्स हे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जगभरात पसरलेले असतात. ते सर्व काही तुमच्या गणातील मतदार नसतात. दुसरं कारण म्हणजे स्थानिक राजकारणात मतदारांना आपल्या नेत्याकडून रील्सपेक्षा जास्त वेळ हवा असतो. रस्ते, पाणी, शिक्षण यासारख्या प्रश्नावर जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता मतदारांना जवळचा वाटतो. पुण्याचे वसंत मोरे किंवा रुपाली ठोंबरे पाटील यांच्या उदाहरणावरूनही आपण पाहिलं आहे की सोशल मीडियावरील प्रसिद्धी नेहमीच मतांमध्ये परावर्तित होत नाही. तसेच पुणे जिल्ह्यात यावेळेस राजकीय समीकरणेही बदलली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळेल अशी शक्यता होती. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने बहुमत मिळवले असले तरी वैयक्तिक पातळीवर निर्मला नवले यांना मतदारांची पूर्ण साथ मिळू शकली नाही. त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या मनीषा यांनी कदाचित शांतपणे आणि थेट जनसंपर्कावर भर दिला असावा, जो सोशल मीडियाच्या झगमगाटात अनेकांना दिसला नसेल. या निवडणुकीचा समारोप करताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया हे प्रचाराचे एक साधन असू शकतात, पण ते पर्याय ठरू शकत नाहीत. मतदारांशी असलेले थेट नाते, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणे आणि जमिनीवरचे काम हीच लोकशाहीत विजयाची खरी गुरुकिल्ली आहे. निर्मला नवले यांच्या पराभवाने नवीन पिढीतील राजकारण्यांना एक मोठा संदेश दिला आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसण्यापेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं जास्त महत्त्वाचं आहे. तरीही निर्मला नवले यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी हा पराभव एका खेळाडू वृत्तीने स्वीकारला आहे. या निकालाने एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभा केला आहे, तो म्हणजे आभासी जग म्हणजेच व्हर्च्युअल वर्ल्ड, ग्राउंड रियालिटी. आपण अनेकदा पाहतो की सोशल मीडियावर एखादी व्यक्ती खूप लोकप्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडिओ हजारो वेळा शेअर केले जातात.
पण जेव्हा जन्मताच कौल घेण्याची वेळ येते तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. निर्मला नवले यांच्या पराभवातून हेच दिसून येतं की रील्सवर मिळणाऱ्या टाळ्यांचे रूपांतर मतपेटीतील मतांमध्ये होण्यासाठी केवळ ग्लॅमर असून चालत नाही. मतदाराला आपला प्रतिनिधी हा आपल्या गल्लीत आपल्या प्रश्नावर चर्चा करताना हवा असतो, ना की फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे. जेव्हा निर्मला नवले यांनी त्यांच्या नवीन रेंज रोवर कारचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा त्यांना कौतुकासोबतच मोठ्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सरपंच झाल्यावर इतकी महागडी कार कशी येते, अशा प्रकारच्या कमेंट्स आणि चर्चा ग्रामीण भागात वाऱ्यासारख्या पसरतात. अशा वेळी हीच डिजिटल प्रसिद्धी उमेदवाराच्या विरोधात जाणारी नकारात्मक लाट निर्माण करू शकते. यालाच अँटी इन्कम्बन्सीचा एक आधुनिक प्रकार म्हणता येईल. लोकांच्या मनात हे बिंबवले जाते की आपला प्रतिनिधी सामान्य जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये जास्त व्यग्र आहे. निर्मला नवले यांच्याकडे शिक्षण आणि तंत्रज्ञान असूनही त्यांना लोकांचा माणूस ही प्रतिमा मतदारांच्या मनात पूर्णपणे ठसवता आली नाही की काय, असा विचार करायला ही निवडणूक भाग पाडते. शेवटी राजकारण हे गणितापेक्षा केमिस्ट्रीवर जास्त चालतं आणि ती केमिस्ट्री फक्त प्रत्यक्ष भेटीगाठीतूनच निर्माण होऊ शकते. भविष्यात त्या या पराभवातून काय शिकतात आणि पुन्हा कशी उभारी घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण राजकारणात कोणताही पराभव हा शेवटचा नसतो, तर तो पुढच्या विजयाची पहिली पायरी असू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे उमेदवाराचा फायदा होतो की नुकसान? आणि निर्मला नवले यांच्या पराभवाचे मुख्य कारण काय असावे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.